मी भीमराव कडाळे पाटील. आपण बघताय BKP मराठी. आज नवीन दिवस आहे, 31 डिसेंबर आहे. आज नवीन दिवसाचा नवीन असा विषय घेऊन आलोय. म्हणजे काल महानगरपालिकेच्या निवडणुकांचा शेवटचा दिवस म्हणजे उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा. त्यातच काही उमेदवारांना AB फॉर्म मिळाले तर काही जणांना मिळालेच नाहीत. आणि याच काय कारणांमुळं राडारोडा सुरुवात झाला. कोणी पेट्रोल ओतून अंगावर घेतय, कोणी रडतय मोठ्या मोठ्याने, कोणी TV फोडतय, तर कोणी काय करतय. म्हणजे यामुळं खरं वास्तव जे आहे पक्षांमधलं हे जनतेच्या समोर आलं आणि लोकांना कसं वेड्यात काढलं जातंय, कार्यकर्त्यांना कसं पक्षाकडनं वेड्यात काढलं जातंय त्याचं ही काहीशी उदाहरणं आहेत मित्रांनो. म्हणजे कार्यकर्त्यांचा फक्त वर्षानुवर्ष वापर करून घेतला जातो. कोणी 30 वर्ष काम करतंय, कोणी 20 वर्ष काम करतंय, कोण 40 वर्ष पक्षामध्ये काम करतंय कार्यकर्ता म्हणून. परंतु आयाराम गयारामांना जी संधी दिली गेली यामुळं पक्षामध्ये रोष निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु ही नाराजी नाट्य शांत होईल हे काही कायमस्वरूपीचं नसतं. काहीतरी लालच दाखवली शिकृत नगरसेवकाची वगैरे वगैरे. आता ते तर जेवढे खंडोबा नाराज झालेले आहेत बंडोबा, त्या सगळ्यांना शिकृत नगरसेवकाचं लालच दाखवलं जातं मित्रांनो. तर याच विषयाची आज आपण चर्चा घेऊन आलेलो आहे. तर काल उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता आणि या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक जण पक्षाचं तिकीट मिळावं म्हणजे पक्षाचा A फॉर्म आणि B फॉर्म AB फॉर्म मिळावा म्हणून सगळेजण प्रयत्न करत होते. आपण पाहिलं की काल नाशिकमध्ये तर अक्षरशः नाशिक भारतीय जनता पक्षाचा जिल्हाध्यक्ष आणि तिथले जे आमदार होते यांच्या गाडीचा कार्यकर्त्यांनी अक्षरशः पाठलाग केला. आणि पाठलाग करून जेव्हा हे सापडले तेव्हा गेट लावून घेतलं. कार्यकर्त्यांनी गेटवर लाथा मारल्या, उड्या मारल्या. नेते मात्र लपून बसले आतमध्ये. ही का परिस्थिती अशी निर्माण झाली? म्हणजे कार्यकर्ते जास्त झाले का नेते जास्त झाले? म्हणजे आयाराम गयारामांना तिकीट दिली गेली. गयारामांना तिकीट दिल्यामुळं भाजपचे जे एकनिष्ठ कार्यकर्ते होते या अनेकांना तिकीट मिळालं नाही. म्हणजे सर्वाधिक नाराजी हे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेमध्ये उफाळून आलेले आपल्याला दिसतं. त्यातच 29 महानगरपालिकापैकी 11 महानगरपालिकेमध्ये महायुती झाली, तर इतर महापालिकांमध्ये स्वतंत्र निवडणुका लढवण्याचं जाहीर केलं. म्हणजे युतीच झाली नाही. आता ठाण्यामध्ये सुद्धा युती झाली भाजप शिवसेना आणि अनेक लोक नाराज झाली. अनेकांचं म्हणजे जे नगरसेवक होते अशा लोकांचे सुद्धा पत्ते कट झाले. हे सगळे नाराज मोठमोठ्याने रडत होते, आरडत होते. तसंच नागपूरमध्ये सुद्धा असं काही झालं की तिथं सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा राडा झाला. तिकीट न मिळाल्यामुळं तिथं पक्षाचं कार्यालय अक्षरशः फोडलं, TV फोडला, पक्षाचं कार्यालय फोडलं, काचा फोडल्या. असा असंतोष राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उफाळून आला. तसंच बघा अनेक महानगरपालिकांमध्ये हीच परिस्थिती झाली. म्हणजे अनेक ठिकाणी तर तिकीट नाही मिळालं म्हणून राडारोडा. सर्वाधिक निष्ठावंत हे भारतीय जनता पक्षामध्ये होते आणि भारतीय जनता पक्षाच्या निष्ठावंतांचं आपण आक्रोश पाहिला. त्यातच औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर जे आपण म्हणतो, यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या महिलांनी अक्षरशः टाह फोडला. एका महिलेनं तर पेट्रोल टाकून पेटवून घेण्याची धमकी दिली आणि पक्षाचे AB फॉर्म वाटताना पोलीस प्रशासनाला बोलवावं लागलं. का भावांनो हे सगळी परिस्थिती निर्माण झाली? म्हणजे राजकारण म्हणजे चिल्लर चुल्लर झालंय. कार्यकर्त्यानं फक्त कार्यकर्ता म्हणूनच काम करायचं, त्यानं तिकीट मागायचं नाही, काही नाही. तिकीट मात्र आपापल्या नेते मंडळींना मिळणार. जसं मुंबईमध्ये बघा राहुल नार्वेकर यांच्या भावाला तिकीट, भाऊजाईला तिकीट, बहिणीला तिकीट, चुलत बहिणीला तिकीट, 5 तिकीट हे एकाच घरामध्ये. तसंच
औरंगाबाद मध्ये छत्रपती संभाजीनगर मध्ये बघा, संजय शिरसाटांची मुलगी मुलगा ह्या सगळ्यांना तिकीट मिळालेली आहे. छत्रपती संभाजीनगर मध्ये राडा झाला, लातूर मध्ये राडा झाला, ठाण्यामध्ये राडा झाला, कल्याण डोंबिवली असेल, मुंबई असेल, पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, अशा सगळ्याच ठिकाणी राडे आपल्याला पाहायला मिळाले. ते सर्वाधिक राडे हे भारतीय जनता पक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. अक्षरशः मोठ्या मोठ्याने लोकांनी अश्रू ढाळले. म्हणजे भारतीय जनता पक्षामध्ये अंतर्गत कलह किती वाढला. 2 दिवसामध्ये एक क्लिप व्हायरल होत होती एका वयस्कर माणसाची. भारतीय जनता पक्षाचे ते निष्ठावान कार्यकर्ते होते. अनेक वर्षापासून ते भारतीय जनता पक्षामध्ये काम करत होते आणि त्यांना तिकीट नाकारलं गेलं. त्यांनी असं म्हटलं की मला जर तिकीट नाही दिलं तर मी अक्षरशः अंगावर पेट्रोल ओतून घेईल, असं म्हटलं गेलं. आता असे जे लोक आहेत, म्हणजे काय म्हटलं पाहिजे अशा लोकांना? अरे बापानो, तिकीट नाही मिळालं तर अपक्ष निवडणूक लढवा ना. तुम्ही उमेदवारी अर्ज तर दाखल केलेला असतोच, आणि जर तुम्ही चांगलं काम केलं असेल वार्डात तर तुम्हाला नेमकं तिकीट जनता सुद्धा निवडून देईल ना. परंतु असं न करता पक्षाला कुठंतरी वेठीस धरायचं, पक्षाच्या विरोधात कल्लोळ करायचा, हे सुद्धा आपल्याला दिसते बघा. आता भारतीय जनता पक्षाच्याच काही लोकांनी सुद्धा आरोप केले की 2-2 कोटी रुपयामध्ये तिकीट विकलं गेलं. सर्वाधिक गोंधळ हा नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये झालेला आपल्याला दिसतो. म्हणजे छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि कल्याण डोंबिवली असे 3-4 महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये सर्वाधिक गोंधळ पाहायला मिळाला आपल्याला. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मात्र नागपूर या ठिकाणी फार गोंधळ दिसला आपल्याला की तिथं अक्षरशः पक्षाचं कार्यालय तोडून टाकलं लोकांनी. शिवसेनेच्या लोकांनी सुद्धा असंच केलं की तिथं असं झालं की एकनाथ शिंदे गटाला फक्त 8 जागा दिल्या, आणि त्या पण जे भारतीय जनता पक्षाची लोक आहेत त्यांनाच एकनाथ शिंदेच्या धनुष्यबाणावरती तिकीट दिली गेली. त्याच्यामुळं एकनाथ शिंदेच्या पक्षाच्या एकाही माणसाला तिकीट मिळालेलं नाही. आता पुण्यामध्ये सुद्धा तसंच काहीच चित्र आपल्याला भारतीय जनता पक्षामध्ये जे नाराजी नाट्य आहे हे फार नाराजी नाट्य. म्हणजे सर्वाधिक फटका हा भारतीय जनता पक्षाला बसला आणि त्यानंतर शिवसेना एकनाथ शिंदे गटाला. म्हणजे अनेक लोकांनी जे प्रवेश केले तिकिटासाठी आणि त्यांना पुन्हा तिकीट नाकारले. म्हणजे आयाराम गयारामला तिकीट दिली गेली आणि निष्ठावान कार्यकर्त्यांवरती जो अन्याय झाला याच्यामुळं भारतीय जनता पक्षामध्ये सध्या दुफळी निर्माण झाल्यासारखं आपल्याला दिसते. म्हणजे जुना गट आणि नवीन गट असे 2 गट झालेले आपल्याला दिसलेले. सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी या विषयावरती सूचक असं वक्तव्य केलं होतं. हे आपण मागल्या 2-3 दिवसामध्ये पाहिलं असेल सगळ्यांनी. असंच महाराष्ट्रभर वातावरण झालेलं आहे. भारतीय जनता पक्षामध्ये नाराजांची संख्या ही फार मोठी वाढलेली आहे आणि याचा फटका हा भाजपला बसल्याशिवाय राहणार नाही, असंच राजकीय तज्ञांचं सुद्धा मत आहे. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समे